प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला पुन्हा आज धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. प्रियजनांनो, पुन्हा एक वार आज आपण आजच्या सकाळी देवाच्या वचनातून पाहणार आहोत. आज जे वचन मी आपल्यासाठी निवडलेलं आहे ते वचन आज स्तोत्रसंहिता 5 अध्याय 3 वचनातून मी बोलणार आहे. आणि ते वचन असं म्हणतं, हे परमेश्वरा, प्रातकाळी तू माझी वाणी ऐकतोस, सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन आणि तुझी प्रतीक्षा करीत नाही. प्रियजनांनो, परमेश्वराच्या या सुंदरशा वचनाबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद असो, कारण हे वचन आज आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जात आहे. त्यातील काही गोष्टी पुढील प्रमाणे: प्रत्येक नवीन सकाळ जे आमच्या आयुष्यात येत असते, प्रत्येक नवीन दिवस जो आमच्या आयुष्यात येत असतो, ही सकाळ देवाने दिलेली एक नवीन संधी आहे, हे विसरू नका. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा आमच्यासाठी एक नवीन असा क्षण आहे, नवीन अशी संधी आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, काल झालेल्या अत्यंत वाईट गोष्टी, भूतकाळातल्या गोष्टी, कालच्या चिंता, अपयश आणि दुःख आम्ही कधीच याची आठवण करून आमच्या येणाऱ्या नवीन दिवसाची सुरुवात करण्याची गरज नाही. प्रियजनांनो, कालचं दुःख कालपुरतं बास आहे, कालचं अपयश कालपुरतं बास आहे. यशस्वी होण्यासाठी पुढचे दिवस परमेश्वर आपल्या संगती आहे याचं जे अवलोकन आहे, याचं जे भान आहे ते आम्हाला, आणि याची समज आहे ते आपल्याला असू द्या. सकाळी जो आमच्या आयुष्यात दुसरी सकाळ आलेली आहे, त्या प्रत्येक सकाळी सर्वप्रथम आम्ही देवाशी बोलण्याचा निर्णय घेतला पाहिजे. यानंतर नक्कीच प्रियजनांनो, आमचं अपयश विसरण्यासाठी आम्हाला मदत मिळेल, आपलं मन शांत होईल आणि येणाऱ्या नवीन दिवसासाठी आम्ही नवीन पद्धतीनं तयार होऊ. नवीन दिवसासाठी आपल्याला योग्य दिशा मिळेल आणि नवीन दिवसासाठी परमेश्वर आपल्याला योग्य मार्गदर्शन करेल. चिंता आपल्या जीवनामध्ये रोज आहेत. आपण स्वतःला आज विचारणार आहोत की माझ्या दिवसाची सुरुवात मी देवाबरोबर करत आहे, किंवा माझ्या दिवसाची सुरुवात मी सर्व प्रकारच्या चिंताने करत आहे. प्रियजनांनो, जेव्हा आपण देवाला प्रथम स्थान देतो तेव्हा परिस्थिती लगेचच बदलेल असं काही नाही, तरी देखील आपल्या मनाला सामर्थ्य आणि शांतता नक्की मिळेल, कारण की आजच्या दिवसाची सुरुवात मी देवाबरोबर केलेली आहे. कदाचित ती ओझं माझ्या मनामध्ये असेल की मी आज चिंतेनं भरलेला आहे, परंतु त्याच बरोबर माझ्या संगती हे एक आशा असेल, हा एक आशीर्वाद असेल की मी माझ्या दिवसाची सुरुवात माझ्या परमेश्वरा संगती केलेला आहे, आणि या असणाऱ्या प्रत्येक चिंतेवर मात करण्यासाठी तोच पुढाकार घेईल. हालेलुया. कारण प्रियजनांनो, देवाबरोबर सुरू केलेला दिवस कधीही व्यर्थ जात नाही. मेन प्रार्थना म्हणजे केवळ मागणंच असायला पाहिजे असं नाही, देवाजवळ काहीतरी मागणंच असलं पाहिजे असं काय. तर प्रार्थना म्हणजे देवावर विश्वास ठेवून त्याच्या मार्गदर्शनाची आणि तो आम्हाला उत्तर देईल याची वाट पाहणे म्हणजे प्रार्थना आहे. तेच वचन आज आपल्याला सांगतं. वचन असं म्हणतं की सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन. व्यवस्थित प्रार्थना करण्यासाठी आपले टेन्शन आपल्याला कधीच व्यवस्थित प्रार्थना करू देत नाही. आपले बर्डन, आपल्या जे ओझे आहेत ते कधी कधी आपल्याला देवा संगतीत सुद्धा व्यवस्थित बोलू देत नाही, आणि म्हणून आम्ही व्यवस्थित प्रार्थना करत नाही. परंतु या ठिकाणी दावीद राजा स्पष्टपणे आम्हाला सांगत आहे की हे परमेश्वरा, सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन, आणि मी विश्वास धरेन की आज मी देवाजवळ विशेष आणि व्यवस्थित प्रार्थना केलेली आहे. मग मात्र परमेश्वर आपल्याला या सकाळी आपल्याला आणि या येणाऱ्या दिवसात आपल्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. उदाहरण आपण बघूया. प्रियजनांनो, एक शेतकरी रोज सकाळी शेतात जाण्यापूर्वी आकाशाकडे पाहून देवाची प्रार्थना करत होता. प्रार्थनेत तो सातत्यानं रोज सकाळी उठून शेताकडे पाहत होता, आकाशाकडे पाहत होता, आणि तो देवाजवळ प्रार्थना करत होता की, आणि मग एक दिवस, एका साली, एका वर्षी पाऊस अत्यंत उशिरानं आला, आणि मग तो शेतकरी म्हणाला, माझे काम मी करत राहील. पाऊस देणे देवाच्या हातात आहे, ही आकाश कपाट उघडणं परमेश्वराच्या हातात आहे, आणि मी प्रार्थना करत राहीन आणि देवाजवळ मागणी करत राहीन. हे माझं काम आहे, देव त्याचं काम करेल. आणि प्रियजनांनो, देवाच्या गौरवासाठी शेवटी पाऊस आला आणि
त्या शेतकऱ्याचं पीक चांगल्या प्रकारे उगवलं. प्रियजनानो, आपण आज प्रार्थनेत आपला दिवस देवाच्या हातात देत आहोत काय? प्रियजनानो, या शेतकऱ्याप्रमाणे आणि जे रोज प्रार्थना करत आहेत त्या प्रार्थना करणाऱ्या आमच्या सर्व भक्त गणांच्या प्रमाणे आपण आज सकाळी प्रार्थनेत आपला दिवस देवाच्या हातात सोपूया, देवाच्या हातात देऊया, जेणेकरून देव आमच्या दिवसाला एक आशीर्वादित दिवस करेल. देव बाप तुम्हाला आशीर्वादित देऊ. देव बाप तुमची काळजी देऊ. आजची प्रार्थना आपण करूया. हे प्रभू, आजचा दिवस तुझ्या हातात मी सोपवतो. प्रिय परमेश्वर बापा, माझ्या विचारांना, शब्दांना आणि कृतींना मार्गदर्शन कर. मला तुझ्यावर विश्वास ठेवण्यास शिकव, कारण की आजचा दिवस मी तुझ्या हातात देत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात मी तुझ्या संगती करत आहे. देवा, मला तू सहाय्य कर. येशूच्या द्वारे मागतो म्हणून ऐक. आमेन. देव बाप तुम्हाला आशीर्वाद. पैसा